समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुण रोड कोलवड बुलढाणा। कंत्राटदारांचे कोटींचे देयके थकल्याने कंत्राटदारांचे आंदोलन। सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांना वाहिली श्रद्धांजली। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळ्याला दोरी लावून आत्महत्या केल्यानंतर कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला। गेल्या 2 वर्षांपासून कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिलं दिली जात नसल्याने कंत्राटदार संघटना आणि कंत्राटदार आक्रमक झाले। बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या फोटोला श्रद्धांजली वाहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी सरकारकडून प्रलंबित देयक देण्याची प्रमुख मागणी बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। दिवंगत श्री हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालेलो होतो। तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना आम्ही आज निवेदन दिले की शासनाकडे थकबाकी असलेली रक्कम लवकरात लवकर कंत्राटदार बांधवांना देण्यात यावी, कारण बजेटमध्ये जे अमाऊंट प्रोव्हिजन होत आहेत त्या सुद्धा क्वार्टरली 2 आणि 3% वरती पैसे मिळत नाहीत। तर आमची सर्व कंत्राटदार बांधवांची विनंती आहे की बजेट मधले अमाऊंट तरी कमीत कमी ज्या क्वार्टरली ज्या फेज मध्ये यायला पाहिजेत तेवढ्या 25%, 30%, 40%च्या हिशोबाने तरी कंत्राटदार बांधवांना पैसे मिळणे आवश्यक आहे। त्याचं कारण असं आहे की आमच्या खाली सुद्धा ड्रायव्हर्स असतील, इंजिनियर्स असतील, त्यानंतर मोठी यंत्रणा एक कार्यान्वित असते, त्या यंत्रणेचे सुद्धा पगार करणं सुद्धा आमच्यासाठी अवघड होऊन बसलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यातली जलजीवन, इरिगेशन, PWD या सर्वांची मिळून जवळ 90,000 कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत कंत्राटदारांचे, आणि ते 2 वर्षापासून अगदी थोड्या म्हणजे 5%, 2%, 3% असे पैसे मिळत आहेत क्वार्टरली। आणि या अनुषंगाने आमचा एक कंत्राटदार बांधव सांगलीचे हर्षल पाटील त्यांनी आत्महत्या केली। ही आत्महत्या करायची वेळ बाकीच्या आमच्या सारख्या लोकांवर येऊ नये म्हणून शासनाने याची तात्काळ दखल घेऊन आमची थकीत देणी लवकरात लवकर देण्यात यावी ही आमची संघटनेच्या वतीने शासनाला नम्र विनंती।